तर नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप मोरे छोटूराम नितीन मिरजकर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण एका वेगळ्या विषयाला सुरुवात करणार आहोत। या यूट्यूब चॅनलमार्फत आपण सामाजिक, राजकीय, वैचारिक व फिल्म इंडस्ट्रीच्या बाबतीत जे काही घटना घडतात त्याच्यावर आपण संभाषण करत असतो, मतमतांतर मांडत असतो। तर आज आपण कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये घडलेल्या एका भयानक मर्डर मिस्ट्रीचा अभ्यास करणार आहोत। तर जाणून घेऊया ह्याच्यामागे कोण आहे। तर कन्नड चित्रपटसृष्टीमधला एक खूप मोठा स्टार आहे, त्याचं नाव आहे दर्शन। दर्शन हा असा मोठा स्टार आहे ज्याच्या नावावर पिक्चर 100 करोड क्लबमध्ये जातात। त्याचे पिक्चर आले की चाहते त्याचा पिक्चर एखाद्या सणाप्रमाणे साजरे करतात आणि त्याचा तसाच खूप मोठा फॅन बेस सुद्धा कर्नाटकमध्ये आहे। पण 8 जून नंतर कर्नाटकमध्ये दर्शनचं नाव हे एका खूप मोठ्या मर्डर मिस्ट्रीमध्ये गुंतलेलं असल्याचं चर्चेत आलं। त्यानंतर ह्या सगळ्याच गोष्टीला उधाण आल्यामुळे आपण आज त्याच गोष्टीची चर्चा करणार आहोत। तर जाणून घेऊया की दर्शनचा हा खूप मोठा फॅन बेस कर्नाटकमध्ये आहे, तसेच त्याचे फॅन क्लब आहेत। आणि हे सगळं घडत असताना चित्रदुर्ग येथे एका मेडिकलमध्ये कामाला असणारा रेणुका स्वामी नावाचा एक व्यक्ती आहे। तो दर्शनला अगदी देवासारखा मानायचा, तो त्याला देवासारखा पूजायचा, तो त्याचा प्रत्येक सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा। हे सगळं करत असताना दर्शनच्या आयुष्यामध्ये पवित्रा गौडा नावाची एक नवीन अभिनेत्री आली आणि अशा अफवा उठल्या की त्या दोघांचे प्रेमसंबंध चालू आहेत। पण रेणुका स्वामी हा दर्शनचा खूप मोठा चाहता असल्यामुळे ही मुलगी त्याच्या आयुष्यात आलेली त्याला आवडलेली नाही, कारण दर्शन हा आधीपासून वैवाहिक असून या पवित्रा गौडाला त्याच्या आयुष्यामध्ये येऊन हालचाल करण्याची, खळबळ माजवण्याचा कोणताही अधिकार नाही असं रेणुका स्वामीला पटायचं। त्याच्या मनामध्ये खूप सारा राग होता पवित्रा गौडाविषयी, पण तो चाहता आहे आणि हे दोघं खूप मोठे अभिनेत्री व अभिनेता आहेत, तर त्यांना काही करू शकत नव्हता। म्हणून रेणुका स्वामी या व्यक्तीनं तिच्यावर राग काढण्यासाठी सामाजिक माध्यमाचा आधार घेतला। त्यानं सामाजिक माध्यमावरती रेणुका गौडाचा असणारा इंस्टाग्राम अकाउंट असू दे किंवा फेसबुक अकाउंट असू दे, तिथं जाऊन तो तिला घाणेरड्या भाषेत शिव्या देऊ लागला। अत्यंत अश्लील भाषेचा प्रयोग करून त्यानं तिला सांगितलं की मी दर्शनचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये येऊन तो विवाहबद्ध असून त्याच्या आयुष्यात येऊन ढवळाढवळ करण्याचा तुला कोणताही अधिकार नाही आहे, त्याच्या आयुष्यातून निघून जा, तुला त्याच्या आयुष्यात राहण्याचा अधिकार नाही आहे, अशा घाणेरड्या भाषेत तो तिला अनेक दिवस कमेंट करत होता। सुरुवातीला पवित्रा गौडाने ह्या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं, पण हे जेव्हा प्रकरण कमेंट करण्याचं जेव्हा संख्या वाढली तेव्हा मात्र पवित्रा गौडाने सरळ दर्शनला ह्या गोष्टीची घटना कानावर घातली आणि त्याला सांगितलं की असा या नावाचा माणूस मला घाणेरड्या आणि अत्यंत अश्लील भाषेमध्ये सामाजिक माध्यमावरती शिव्या देतोय, तुझ्याविषयी माझ्याविषयी तो सगळीकडे वेगळं वाकडं बोलतोय। ही जेव्हा घटना दर्शनला सांगितली तर दर्शननं त्याच्या फॅन क्लबला व त्याच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की हा रेणुका स्वामी नावाचा कोणी व्यक्ती आहे, त्याला शोध घ्या, त्याला शोधून काढा, त्याला आपण योग्य ती अद्दल घडवूया। याचा राग मनामध्ये घेऊन दर्शन त्याला अनेक दिवस शोधत होता। 2-3 महिन्यांच्या शोधानंतर चित्रदुर्ग येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये तो काम करतोय असं त्यांना कळाल्यावर चित्रदुर्गमधील फॅन क्लबचा एक राघवेंद्र नावाचा व्यक्ती आहे जो दर्शन फॅन क्लब नावाचा क्लब चालवतो चित्रदुर्गमध्ये। दर्शननं त्याला संपर्क केला आणि सांगितला की चित्रदुर्गमध्ये रेणुका स्वामी नावाचा एक मेडिकलमध्ये काम करणारा मुलगा आहे, तो पवित्रा गौडा व माझ्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत सामाजिक माध्यमावर शिव्या देतोय, अश्लील शिवीगाळ करतोय, त्याला तू माझ्यापर्यंत घेऊन ये। ह्यासाठी ह्या फॅन क्लबला दर्शननं 30 लाख रुपये दिल्याचं आपल्याला माहितीतून समोर आलेलं आहे। अजून ह्या गोष्टीवर तपास चालू आहे। तर सोशल मीडियावर रेणुका स्वामी हा पवित्रा गौडाच्या अकाउंटवरती जाऊन अत्यंत घाणेरड्या व अश्लील भाषेमध्ये शिव्या देत असताना पवित्रा गौडाने ह्या गोष्टीची तक्रार दर्शनकडे केली। तेव्हा दर्शनला याचा खूप राग अनावर झाला। त्यानं राज्यभरामध्ये असलेले त्याचे जेवढे फॅन्स क्लब आहेत, जेवढे चाहते आहेत, फॅन क्लबमार्फत त्याचे जे कार्यक्रम चालवले जातात अखंड कर्नाटक राज्यभरामध्ये, त्या दर्शननं संपर्क केला। सगळ्यांना सांगितलं की रेणुका स्वामी नावाचा कोणीतरी व्यक्ती पवित्रा गौडाच्या अकाउंटवरून अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतोय, वेडवाकडं बोलतोय, तर तुम्ही त्याचा शोध घ्या। तर हे शोध घेत असताना चित्रदुर्गमधील फॅन क्लबचा एक कार्यकर्ता आहे, तो दर्शन फॅन क्लब म्हणून चालवतो, त्याचं नाव आहे राघवेंद्र। तर दर्शननं राघवेंद्रला असं सांगितलं की तू त्या माणसाचा शोध घे। तेव्हा राघवेंद्रनं जेव्हा रेणुका स्वामीचा शोध घेतला तर त्याला लक्षात आलं की चल्लाकेरे भागामध्ये हा रेणुका स्वामी राहतो। तर त्याला
राघवेंद्रनं खोटा फोन करून असं सांगितला की तू दर्शनचा खूप मोठा फॅन असून एक कॉन्टेस्ट आम्ही घेतोय, त्याच्यामध्ये तुला विनर झालेला आहेस आणि तुला त्याला भेटायची खूप नामी संधी चालून आलेली आहे. तर रेणुका स्वामीसाठी दर्शन अत्यंत देवासारखा होता, त्यामुळे त्यानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता तो त्या राघवेंद्र व त्याच्या फॅन क्लबच्या मित्रांसोबत भेटण्यासाठी त्याला बेंगलोरला निघाला. त्यानंतर ते सर्वजण चित्रदुर्गमधील चल्लाकेरे या भागात जाण्यासाठी निघाले. तेथून त्याला अजून काही लोक येऊन मिळाले. त्यानंतर ते सर्वजण बेंगलोरला जाण्यासाठी निघाले. तिथं त्यांनी कार घेतली. कारमध्ये 15 कार्यकर्ते घेतले व ते बेंगलोरला जाण्यासाठी निघाले. बेंगलोरमधील पट्टनागरी भागामध्ये एका भागामध्ये त्याला त्या रेणुका स्वामीला व राघवेंद्र व त्याच्या फॅन क्लबचे कार्यकर्ते हे त्याला एकत्र एका शेडमध्ये घेऊन गेले. अत्यंत लोकसंख्या कमी असलेल्या ठिकाणी त्याला घेऊन गेले आणि त्यानंतर काही वेळातच दर्शन तिथे आला. दर्शन जेव्हा आला तो प्रचंड रागामध्ये होता. त्याने कमरेचा पट्टा काढून त्या रेणुका स्वामीला अत्यंत बेदन अशी मारहाण केली, अगदी निर्घुण अशी त्याला मारहाण केली. त्याचा राग जेव्हा शांत झाला तेव्हा तो तिथून निघून गेला. पण जाताना राघवेंद्र व त्याच्या फॅन क्लबच्या कार्यकर्त्यांना दर्शननं त्याला एवढं सांगितलं की त्याला मेंटली व फिजिकली एवढं टॉर्चर करा की तो परत अशी कोणती गोष्ट करणार नाही. दर्शन निघून गेल्यानंतर राघवेंद्र व त्याच्या फॅन क्लबच्या कार्यकर्त्यांनी रेणुका स्वामीला इतकी बेधान मारहाण केली जसं की त्याची नाक कापणे, त्याची जीभ कापणे, त्याच्या संपूर्ण शरीराला गरम सळीचे चटके देणे, चिमटे काढणे, सिगरेटने टोचणे, भिंतीला बडवणे, ह्या अशा सगळ्या गोष्टीची मारहाण करण्यात आली त्याला. आणि 2-3 दिवसांत हा अत्यंत निर्गुण आणि घाणेरडा प्रकार त्याच्यावर करण्यात आला. त्यानंतर जेव्हा त्या रेणुका स्वामीचा मृत्यू झाला तर बेंगलोरमधील कामाक्षी पाल्ले या ठिकाणी रेणुका स्वामीचा मृतदेह राघवेंद्र व त्याच्या फॅन क्लबच्या कार्यकर्त्यांनी घेऊन गेला. तिथल्या एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला विचारलं की या मृतदेहाची कशी विल्हेवाट लावायची. त्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला की कामाक्षी पाल्ले येथील अत्यंत निर्जन स्थळी नेऊन तुम्ही त्याचा मृतदेह नाल्यामध्ये फेकून द्या आणि पुरावे तुमचे नष्ट होतील. पण प्रकरण उघडकीस केव्हा आलं, जेव्हा 8 जूनला भरपूर पाऊस पडला तेव्हा नाल्यामध्ये टाकलेला मृतदेह हा बाहेर रस्त्यावरती आला आणि भटक्या कुत्र्यांनी जेव्हा हा मृतदेहाचे लचके तोडले, जेव्हा तो मृतदेह भटक्या कुत्र्यांनी खाल्ला तेव्हा सर्वत्र अशी बातमी पसरली की नाल्यामध्ये कोणाचा तरी मृतदेह आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व सुरुवातीला अशी केस फाईल केली की कोणीतरी आत्महत्या केलेली आहे. पण हा मृतदेह जेव्हा पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यात पाठवण्यात आला तेव्हा तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी असं सांगितलं की ही आत्महत्या नसून हा मर्डर केलेला आहे. कारण की डॉक्टरांनी सांगितलं की या मृतदेहामध्ये मारहाणीचे, हाडं मोडण्याचे, इवन कवटी फुटण्यापर्यंतचे प्रकार घडलेले आहेत. ह्याला 3 ते 4 दिवस बेदम मारहाण करून ह्याचा खून करण्यात आलेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि जेव्हा ही बातमी अगदी सामाजिक माध्यमावरती, न्यूज चॅनलवरती पसरली तेव्हा दर्शनने त्या डॉक्टरांना 1 कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले की ह्या प्रकरणामध्ये माझे कुठेही नाव घेऊ नका म्हणून. जेव्हा डॉक्टरांना 1 कोटी रुपये घेऊन माझं नाव कुठेही येऊ नये असं आमिष देण्यात आलं तेव्हा कर्नाटकच्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी निपक्षपातीपणे हा निर्णय सांगितला की आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. त्यांनी जो काही अहवाल आहे पोस्टमॉर्टमचा तो आहे तसा सादर केला. त्यांनी पैशाची ऑफर नाकारली. जेव्हा हे प्रकरण पब्लिकमध्ये आलं, जेव्हा ही जी उलट तपासणी सुरू झाली तेव्हा सगळ्यात पहिला त्यांनी राघवेंद्रला अटक केली, त्याच्या फॅन क्लबला अटक केली. तेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर दर्शन हा सगळ्या खुनाचा मास्टरमाइंड आहे हे समोर आल्यावर जेव्हा दर्शनपर्यंत हे नाव पोचलं तेव्हा दर्शनला वाचवण्यासाठी एक राज्यमंत्री समोर आले. त्यांनी गृहमंत्र्यांना फोन केला, त्यांनी खूप मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला. हे प्रकरण दाबण्याचा जेवढा काही शक्य प्रयत्न आहे तेवढा करण्यात आला. पण गृहमंत्री परमेश्वरा यांनी या बाबतीत कोणत्याही प्रकरणाचा दबाव आमच्यावर नसून आम्ही निपक्षपणे जो काय निर्णय तो सांगणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. पोलीस कोणत्याही दडपणाशिवाय काम करतील, तसेच सरकारी वकील बदलण्याची जरी वेळ आली तर ते पण आपण करू, तसेच नीट तपास करू असे त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितले. आमच्या राज्यावर कुठल्याही मंत्र्यावर, कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण नसून ह्या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल व योग्य त्या
पद्धतीनं ह्या शिक्षा केली जाईल असं गृहमंत्र्याने परमेश्वर साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे। तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये दर्शन, त्याची मैत्रीण व फॅन क्लबचे 15 जण असं एकूण सर्वांना अटक करण्यात आलेली आहे। पण दर्शनचा जो मॅनेजर आहे तो मात्र फरार आहे, त्याच्याविषयी अजून काय माहिती आपल्याला मिळू शकलेली नाही आहे। आणि जेव्हा ह्याची सखोल चौकशी करण्यात आली तर हत्येच्या दिवशी आरोपी व मयत म्हणजे दर्शन व रेणुका स्वामी ह्या दोघांचं लोकेशन हे एकच होतं, हे CCTV मधून सिद्ध झालेलं आहे। आणि या खुनाचा मास्टरमाइंड हा दुसरा तिसरा कोणी नसून सुपरस्टार दर्शनच असून त्यानं हे प्रकरण डॉक्टरांना दाबण्यासाठी 1 कोटीचं आमिष दिलं व हे प्रकरण अत्यंत शांत डोक्यानं निकाल लावण्यासाठी दर्शना मास्टरमाइंड हे सर्वातनं समोरून आलं। राघवेंद्र याने रेणुकाचा मारहाण करतानाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सर्व रेकॉर्ड करून ठेवलेला होता। तसंच रेणुका स्वामीचा जे लास्ट लोकेशन होतं ते तिथलंच होतं हे त्याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे। तर ह्या सर्व मर्डर मिस्ट्रीची कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा। सुपरस्टार ते शांत डोक्याने खून करणारा मर्डर मिस्ट्री सुपरस्टार दर्शन याच्यावर आम्ही ही कव्हर चोरी केली, तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मी सर्वांचा निरोप घेतो।